कराचीत वास्तव. आम्ही कराचीत पोचल्यावर 10-15 दिवसांनी आम्ही जहाल मंजुळाबाईला बोलावून घेतलं. येथे आम्हाला नोकर माणूसच मिळेना, पण मंजुळाबाईला आम्ही नोकराप्रमाणे वागवले नाही. मुलांची ती एक तिसरी आजी होती. नवे घर फार चांगले होतं, मात्र तेथील सुख भोगायला 6 जिने म्हणजे 60 पायऱ्या चढाव्या लागत. घरातल्या मागच्या बाजूस लहानशी गच्ची असल्याने मुलांना खेळायला चांगली सोय झाली होती. शिवाय ऊन ह्या दुर्मिळ झालेल्या वस्तूचा खूपच अनुभव घेण्यास मिळेल. पूर्वीच्या घरात आमच्या डोक्यावर राहणारी माणसे खाली पाणी फेकीत. आम्ही हे सारे मुकाट्याने गिळत होतो. इकडे आल्यावर एकदा आम्हीही वरून असेच नकळत पाणी फेकलो. थोड्या वेळाने दारावर थाप ऐकू आली. रुथने दार उघडले. लहेंगेवाली एक बाई आत आली. दुसरी आली, तिसरी आली, चौथी आली. बरोबर कोणाच्या कडेवर मूल तर कोणाच्या लहंग्याला चिकटून मूल. काही मुले तशीच मागे पुढे घोटाळत शिरलेली. आमची खोली अर्धी अधिक भरून गेली. आम्हाला मराठी येत होते, मुलींना इंग्रजी येत होते. त्या बाया काय बडबड कलकलाट करीत होत्या ते कळेना, पण आमच्या पाणी टाकण्याचा त्या बोलण्याशी संबंध असावा असे त्यांच्या एकंदर हावभावावरून आम्ही ओळखले. व त्यांनी आम्हाला आमच्या पूर्वस्थितीची आठवण करून दिल्यावर मग मात्र आम्ही कधी खाली पाणी टाकले नाही. येथे माणसांचा वारा नव्हता व पक्ष्यांचा थारा नव्हता. माणूस पाहायला जायचे झाले तर खाली रस्त्यावर जावे लागे, कारण खिडकी व गच्ची या दोन्ही उंच असल्याने त्यातून डोकावून पाहणेही अशक्य. त्या भुईकोट किल्ल्यात आमच्या चौघींशिवाय दुसरे कोणी फारसे मुलांच्या दृष्टीस पडत नसे. बाहेरची गंमत म्हणजे विमाने. घरघर ऐकू येऊ लागली की मंजुळाबाईने विमान आले ग पोरीनो विमान म्हणून अरोळी ठोकली की पोरांची गडबड उडायची. जवळजवळ 4-5 विमाने रोज घिरट्या घालायची. ती दिसायला लागल्यापासून दिसेनाशी होईपर्यंत मुलांनी वर डोकी वळवून पाहत बसावे किंवा अंगठ्या चौड्यांवर उभे राहून खिडकीतून खाली पाहण्याचा प्रयत्न करावा व खालची डोकी पागोटी दिसतील त्यातच मजा मानून घ्यावी. बाबूचे एक मित्र गुरुदयाळ मलिक कराचीत राहतात. त्यावेळी टागोरांच्या शांतिनिकेतनात शिकवीत असत. आम्ही गेल्यावर गुरुदयाळचे वडील आमचा शोध काढीत आले. बाबूने गुरुदयाळला आमच्याबद्दल लिहिले होते व त्याने आपल्या वडिलांना लिहिले होते. त्यांनी आम्हाला फार सहाय्य केले आणि माझ्या स्वभावाप्रमाणे मी ते करूनही घेतले. दातांमुळे मीरा आजारी पडू लागली. मालिक आजोबांनी तिला डॉक्टरकडे नेले. तिच्यासाठी औषध आणले. नाना अशोकला ते फिरायला घेऊन जात. त्यांचा एक मुलगा व ते व्यापार करीत, पण त्यांना फिजिकल कल्चरल फार वाटते. आपल्या दोन्ही मुलांपेक्षा त्यांची प्रकृती कितीतरी पटीने छान असे. ते कधी औषध घेत नसत. मलिकांच्या साह्याने पहिल्या घरातून दुसऱ्या घरात एवढे मोठे सामान केवळ 2.5 रुपयात आम्ही आणले. त्यांची 3 माणसे त्यांनी त्या दिवशी आमच्याकडे सहाय्यार्थ पाठविली होती. ती फारच उपयोगी पडली. मुलांना मलिक आजोबा फार आवडत. आमचे पहिले घर त्यांच्या वाटेवर असल्याने ते जवळजवळ रोज येत, पण नव्या घरी आल्यावर त्यांचे येणे पुष्कळ कमी झाले. एक दिवस दार जोराने खडखडले. बाहेर आजोबांचा आवाज आला, नाना. मुले दार उघडायचे विसरून आतच दाराशी आजोबा आले करीत उभी राहिली व आतूनच बंद दारातून त्यांना हात जोडून नमस्कार करू लागले. त्या आत येऊन बसल्यावर नानाने आपली सारी खेळणी त्यांच्यापुढे आणून ठेवली. त्याने आपली मोडकी भगाई आणली, मग आपले बूट आणून ठेवले, मग एक खरकटे भांडे त्यांच्यापुढे ठेवले, मग केरात पडलेली एक मनुक शोधून आणली व ते खाऊ त्याने मालिक आजोबांना दिले. आजोबांनी तो मनुका डोळ्यापुढे धरली, निरखून पाहिली, मग खिशातून रुमाल काढून ती पुसली व मग तोंडात टाकली. पण नानाने त्यांना आपली लाची, बिछी, लॉसिंजर व बिस्किट आणून दिली. ही खाल्ल्यावर त्याने आनंदाने ढेकर दिली. तिन्ही मुले एकसारखी एकाखाली एक असल्याने एकाने काही केले की दुसऱ्याने तेच करावे. मग तिसरीचे रडणे नाहीतर हुंकार सुरू व्हावे. नानाने खूप प्रश्न विचारावे, त्याची समाधानापर उत्तरे न मिळाली की रागवावे. प्रश्नात आम्हाला घोटाळ आले. एकदा नानाचे व त्याच्या आईचे खालीच आशयाचे बोलणे झाले. पुढील 2-3 संवाद त्यावेळी लिहिलेल्या पत्रातून घेतलेले आहेत. नाना आपल्या आईला प्रार्थनेबद्दल विचारित होते. नाना: आई, निजण्यापूर्वी बाप्पा केली पाहिजे का? रुथ: हो, देवबाप्पा रागवेल नाही तर. नाना: आई, देवबाप्पा रोज बाप्पा करतो का? कोणाची करतो? रुथ: हं. नाना: आई, देवबाप्पा तुझा कोण आहे? रुथ: माझा बाप आहे. नाना: माझा कोण तो? रुथ: बाप आहे. नाना: मुंबईत आहेत ते माझे कोण आहेत? रुथ: तुझे बाबा. नाना: बाबा पण बाप आहेत. 2-2 बाप आहेत मला. रुथ: निज रे, मला काम आहे. नाना:
देवबापाला किती बाप आहे? निज रे. नाना. आई बाबा तुझे कोण आहे? रुत. तू सांग. नाना. तुझे बाबा म्हणजे कोण? रुत. आजोबा. नाना. माझे बाबाही तुझे आजोबा का? रुत. नाही. नाना. का बरं? यावर रुत त्याच्यावर रागावली व तो झोपला. अशोक बोबडे बोलत असे. लट्ट आणि लांब लांब केस रुळत आहेत. लुटू लुटू चालत आहे व तोंडाने सारखे बोबडे प्रश्न विचारित आहे असे चित्र पुढे उभे धरून खालील संवाद वाचावा. रुत शाळेचे काम घेऊन बसली आहे. अशोक जवळ लुडबुड करीत आहे. नाना व मीरा निजली आहे. अशोक. आई मी पण लिहितो दे. रुत. जा बाळ निज जाता. अशोक. जाऊ? निजू? रुत. अशोक. पैंगावर निजू का खाली निजू? रुत. कुठेही निज जा. नाना ताई कशी शहाणी मुले आहेत? अशोक. आई छानी मुव छानी असतात का? रुत. हो बाळ. अशोक. आई वेवी. वेवी म्हणजे वेडी. मुव म्हणजे मूल. वेवी असतात का? रुत. हो रे. अशोक मोठा छाना आहे. अशोक. मोठा छाना नाही ना, नाना छाना. रुत. बरं नाना छाना आहे अशोक. जा आता नीज. अशोक. मी नाही निजत. रुत रागाने. नको निजू. नाच. अशोक. नाचू? कुठे नाचू? इथे नाचू का? रुत. व आम्ही हसलो. तालावर नाचतो. अशोक. आता पुरे का? रुत. पुरे आता नीच. अशोक. मी तुझ्या हातावर निजतो. रुत. आपले लिहावयाचे गुंडाळून ठेवते व अशोकला घेऊन निजते. मीराला कराची चांगली मानवली. इथे आल्यावर तिला पटापट दात निघू लागले. दात निघतो असे वाटले की रुत तिला सीड्स बाथ देण्यास सुरुवात करी. त्यामुळे दाताच्या वेळी मुलांना जो त्रास होतो तो तिला झाला नाही. अधूनमधून थोडीशी तापे एवढेच. तिला मंजुळाबाई फार आवडी. आमच्या जवळून तिच्या अंगावरती झेप टाकली. अशोकचे बोबडे बोलणे फार गमतीचे असे. मीराला तो मिया म्हणे व ती बोलायला लागली तो तिला पहिला शब्द होता अल्ला, अर्थात मिया. अल्लाच म्हणायची. मंजुळाबाई समोर उभा राहून कमरेवर हात देऊन अशोक मोठ्या ऐटी तिला म्हणे. चा पिवा, चहा प्या. पा खा, पान खा. चुना खा. दात कोवा, दात कोरा. का कोवा, कान कोरा. खांद्यावर कपडा टाकून म्हणायचा, मी बाजारात जातो. अशोक फार गमत्या. इतक्या लहान वयात तो गमती गमती करून आम्हाला सगळ्यांना खूप हसवायचा. एखाद्या वेळेस रागाने त्याला म्हटले, गप्प बैस म्हणजे खाली दिलेला संवाद हटकून व्हायचा. गप्प बैस का म्हणतेस? मग काय म्हणू? चूप बैस म्हण. बरं चूप बैस. चूप बैस का म्हणतेस? मग काय म्हणू? गप्प बैस म्हण. आमच्या करमणुकीला फोनोग्राफ नेला होता. त्याच्या रेकॉर्ड लावल्या म्हणजे त्यांच्या ठेक्यावर अशोक नाचे. एक प्लेट नका टाकून जाऊ ही होती. एक दिवस मंजुळाबाई त्याच्यावर रागावल्या व त्याला मारण्याचा आविर्भाव करू लागल्या. तर कसे म्हणतो, नका टाकून जाऊ डावा डोळा पाण्याने माझा भववा. हे ऐकताच त्या हसायला लागल्या. एकदा सिंहगड चित्रपट आला होता. आम्ही मुलांना नेहमी महाराष्ट्रातील गोष्टी सांगत असो. हा चित्रपट आल्यावर आम्ही त्यांना घेऊन मुद्दाम सिनेमाला गेलो होतो. घरी आल्यावर त्यांच्या मनावर त्या चित्रपटाचा एवढा परिणाम झाल्याचे दिसले की त्यांच्या संभाषणात सुरू झाले. नाना. अशोक आपण की नाही महाराष्ट्रातील आहो बरं का. सिंधी नाही. आपल्याला गाव किती सुंदर आहे. मोठ्या मोठ्या नद्या आहे. डोंगरावर मोठे मोठे किल्ले आहेत. इथे काय एकच मलकट कलकट नदी आहे. एक मातीचा किल्ला आहे. आपला महाराष्ट्र फार सुंदर गाव आहे. आपण जाऊ तिकडे बरं का. अशोक. आपण मालातला लोक आहो. मालाली लोक ललल नाही. सिंधू लोक पंजाबी लोक ललतात. बंगाली लोक पण ललतात. मी तर तानाजी आहे. आई तानाजी लल्ला होता? नाही. नाना. मीरा तू रडू नको. आपण मराठे लोक आहो बरं का. मीरा. पण हे शूर मराठे कोंबडीला भिवून पळायचे. त्यांनी बाहेरचे जग फारसे पाहिले नव्हते. एखाद्या वेळेस मुलांना घेऊन कधी खाली उतरले व रस्त्याने कोंबडी दिसली की त्यांनी आमली आमली म्हणून माझ्या पायांना बिलगावे. एक दिवस आम्ही बाहेरच्या खोलीत काहीतरी करीत बसलो. नाना, अशोक व मीरा आतमध्ये गच्चीवर उन्हात खेळत होते. गच्ची व मागील 2 खोल्या व पुढची उठण्या बसण्याची खोली यामधला दरवाजा बंद केला की ही 2 अलग होत. आम्ही इकडे बोलण्याच्या नादात तर तिकडे मुलं खेळण्याच्या नादात. खेळता खेळता नानाने मधले दार लावले व चवड्यावर उभे राहून दाराला तिकडून कढीही घातली. झाले. मला मुलांना काही सांगता येईना की खून करता येईना. मुलांनाही काही समजेना. मीरा लहान, तिच्या रडण्याचा आवाज येई. आता काय करावे? शेवटी 1-2 घटे श्रम केल्यावर नानाला कसे तरी समजून कडी काढविली.
मला नानाचा फार संताप आला. मी एक लाटणे घेऊन त्याला खोटी खोटी मारायला निघाले. त्याला आपला अपराध काही कळेना. तोही माझ्यावर रागवला. पण आपला राग कसा व्यक्त करावा हेही त्याला कळेना. शेवटी लाल होऊन तो मोठ्याने ओरडला, "ए छोकरे!" मला इतके हसू आले की लाटणे तेथे जमिनीवर टेकून मी हसत बसले. बाबूचा मित्र गुरुदयाळ ह्याला आम्ही पाहिले नव्हते. मलिक आजोबांकडून त्याच्या संबंधी नेहमी ऐकायला मिळे. तो शांतिनिकेतनात असल्याने प्रत्यक्ष परिचय झाला नव्हता. पण गुरुदयाळ येणार येणार म्हणून ऐकू येऊ लागले आणि एक दिवस मलिक आजोबांबरोबर एक लहानसा माणूस आमच्या घरी येऊन उभा राहिला. अंगात बंगाली धरतीचा खादीचा पोशाख, पायात खडावा, डोक्यात काही नाही, डोळ्याला सोन्याचा फ्रेमचा चष्मा, तोंडावर शुद्धतेची, सरळतेची चमक असा गुरुदयाळ आमच्या पुढे येऊन उभा राहिला. मुलांची व त्याची क्षणात मैत्री झाली. त्याने नेहमी येण्याचे कबूल केले, पण एक अट घातली की आम्ही त्याला काही खाण्याचा आग्रह करायचा नाही व काहीतरी सेवा करण्यास सांगायचे. पण अट कबूल करूनही तो आमच्याकडे आला नाही. त्याचे कारण नंतर आमच्या ध्यानात आले. त्याचा स्वभाव फार संकोची व भिडस्त आहे. मलिक आजोबांना 2 मुले, वडील ईश्वरदास व धाकटा गुरुदयाळ. ईश्वरदास मोठा व्यापारी. मलिक आजोबा व ईश्वरदास यांच्याच श्रमाचे फळ म्हणजे त्यांचा एवढा मोठा व्यापार. गुरुदयाळ ह्याच्या अगदी उलट. विद्वान, रसिक, सेवारत, धार्मिक अशी त्याची स्थिती. डॉक्टर टागोरांचा तो अगदी आवडतो. गुरुदेवांच्या आज्ञेप्रमाणे त्याचे सारे बेत विचार ठरायचे. संसारात किंवा जगातल्या व्यवहारात मुळीच लक्ष नाही. ठराविक कामे करून व ती कर्तव्य म्हणून अगदी व्यवस्थितपणे करून उरलेला. सारा वेळ लोकहितार्थ झटत राहणे व तसे करीत असता स्वतःच्या देहाची सुद्धा काळजी न करणे हे त्यांचे खरे सुख. शरीर प्रकृती आजोबांची फार चांगली. हे दोघे मुलगे आपले असे तसेच त्यातला त्यात. गुरुदयाळ म्हणजे तर जरत्कारू. मलिक आजोबा मात्र फिजिकल कल्चरचे मोठे भोगते. डोक्यावरील केस व मिशा तेवढ्या म्हाताऱ्याच्या, बाकी मुद्रा तरुण माणसाची अशी त्याची स्थिती होती. एकदा काही शर्यती होती. म्हाताऱ्याकडे त्यातील काही व्यवस्था होती. शेवटी गंमत म्हणून लोकांनी एका पळण्याच्या शर्यतीत म्हाताऱ्यालाही घातले. त्यात मुलगा गुरुदयाळही होता. त्या शर्यतीत म्हातारा पहिला आला व गुरुदयाळ शेवटचा आला. मुले नेहमी गाणे म्हणत आणि मताला मनगत दावी तुझे हालपे. गुरुदयाळकडे पाहिले म्हणजे मात्र आपल्या मुलांची दरपोक्ती खरी वाटे.